भारताचा आत्मा गावांमध्ये वसतो आणि गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही देशातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे. मात्र वाढते उत्पादन खर्च, महागडी शेती यंत्रे आणि वेळेवर मशागत न होणे या अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या राहतात. ग्रामीण भागातील शेतकरी अधिक सक्षम व्हावा, शेती आधुनिक व्हावी, जलसंपदा समृद्ध व्हावी, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट व्हावी या ध्येयाने SBI फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने दिलासा संस्था घाटंजी यांच्या माध्यमातून विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी क्लस्टर आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर क्लस्टरमधील 20 गावांमध्ये राबवण्यात आला आहे SBI ग्राम सक्षम प्रकल्प. या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे लहान व अल्पभूधारक शेतकरी, आधुनिक यंत्रसामग्री, जलसंवर्धन, डिजिटल कृषी सेवा, स्थानिक बाजार व्यवस्था, ग्रामीण शिक्षण आणि टिकाऊ ग्रामविकास. या सर्व माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि ग्रामीण जीवन अधिक सक्षम करणे. SBI फाउंडेशन ग्रामीण विकास एवं किसान सशक्तिकरण के प्रति प्रतिबद्ध है और ग्राम सक्षम कार्यक्रम उसी दिशा में एक महत्वपूर्ण कदम है जो आत्मनिर्भर गांव के निर्माण की ओर अग्रसर है. महाराष्ट्र के बीड और वारधा जिलों में दिलासा संस्था के साथ मिलकर ग्राम सक्षम कार्यक्रम को कार्यान्वित कर एक प्रभावशाली एवं सराहनीय पहल के रूप में उभर रहा है. महागडी शेती यंत्रे प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य नसते. ही गरज ओळखून SBI ग्राम सक्षम प्रकल्प अंतर्गत दोन्ही क्लस्टरमध्ये 8 किसान सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात ट्रॅक्टर आणि विविध आधुनिक शेती अवजारे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकरी केवळ प्रति एकर 200 रुपयांच्या नाममात्र शुल्कात यंत्रसामग्रीचा लाभ घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे वेळेत पूर्ण होत आहे. मजुरीचा खर्च कमी झाला, उत्पादन खर्च घटला आणि उत्पादकता वाढली. आतापर्यंत 2,500 शेतकऱ्यांनी 3,900 एकर क्षेत्रावर या सेवेचा लाभ घेतला आणि शेतकऱ्यांची 37 लाख रुपयांहून अधिक बचत झाली. माझ्याकडे पिढी जात 2 एकर शेती आहे. ते शेती करण्यासाठी मी पूर्वी बैलजोडीचा वापर करत असे. मात्र आज मला ती शेती करण्यासाठी इतर प्रायव्हेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून 2,500 रुपये एकरी प्रमाणे 5,000 2 एकरसाठी खर्च येत आहे. तो खर्च खूप जास्तीचा आहे. म्हणून दिलासा आणि SBI फाउंडेशन यांच्या मदतीने आज गावामध्ये 200 रुपये एकर याप्रमाणे शेती करण्यासाठी ट्रॅक्टरचे उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे माझ्या खर्चात खूप बचत झालेली आहे आणि शेतीचं उत्पन्न आणि वेळेतही बचत झाली आहे. हिंगणी बुद्रुक येथे उभारण्यात आले आहे किसान भवन. येथे शेतकऱ्यांना मिळतात ऑनलाईन सेवा, पीक विमा, शासनाच्या विविध योजना, बाजारभाव, कृषी प्रशिक्षण, हवामान निरीक्षण, गांडूळ खत, कृषी निविष्ठा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. अशा विविध सुविधांमुळे शेतकरी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेत आहेत. आमच्या गावामध्ये SBI फाउंडेशन अंतर्गत हे जे किसान भवन उभारण्यात आलं आहे, जेणेकरून गरजू विद्यार्थी असतील, गावातील शेतकरी असतील, या लोकांना ऑनलाईन फॉर्म्स जो भरायचे असतील, काही रहिवासी असेल, काही स्थितीचे काही डॉक्युमेंट्स काढायचे असतील, तर इथे जर बाहेर गावाला जर केलं ते 100-200 रुपये खर्च लागतो. आमच्या गावामध्ये अगदी 20 ते 30 रुपयामध्ये कुठलेही फॉर्म भरून दिले जातात. हे शेतकऱ्यासाठी आणि माझ्या गावासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्थेनं या ठिकाणी किसान सेवा केंद्र प्रस्थापित केलं आणि आमच्या शेतकऱ्यांना जे गेल्या वर्षी पूरपरिस्थितीमध्ये सापडले होते त्यांचं कमी पैशामध्ये कशी मशागत करून देता येईल त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी मशागत त्यांचे ट्रॅक्टर पाठवून केलेली आहे. कमीत कमी 90% आमच्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. पूर्वी आठवडी बाजार उघड्यावर भरत असे. पाऊस, उन्हाळा, अस्वच्छता आणि मर्यादित ग्राहक या सर्व अडचणींवर उत्तर ठरले नवीन मार्केट शेड.
आता शेतकऱ्यांना सुरक्षित जागा मिळाली आहे, थेट विक्री वाढली आहे. महिला बचत गट, लघु उद्योजक आणि स्थानिक विक्रेत्यांनाही नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध झाले आहेत. पूर्वी आम्हाला बाजार वाटा जे होता नव्हते, त्यामुळे वाटा नसल्यामुळे आम्हाला पूर्ण बाजार हे पूर्ण खाली बसावं लागत होतं. स्वच्छतेचा अभाव हे अशा गोष्टी होत होत्या. पण आज वाटा झाल्यामुळे, वर शेड झाल्यामुळे आम्हाला पावसामध्ये बी आणि स्वच्छतेचा हे दोन्हीचा बी फार मोठा फायदा झाला आहे. आमच्या गावामध्ये बुधवारी बाजार भरतोय, तर बसायला जागा नसल्यामुळे SBI दिलासाच्या वतीने आम्हाला गावामध्ये बाजारासाठी शेड उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आमची बसण्याची सोय होत आहे आणि आम्हाला ग्राहकांना चांगला फ्रेश भाजीपाला पुरवता येत आहे. शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे पाणी. म्हणूनच प्रकल्पाअंतर्गत हिंगणी बुद्रुक या गावांमध्ये डोहा मॉडेलद्वारे 3 किलोमीटर नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच 6 गॅम्बियन बंधारे तयार करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचन क्षमता सुधारेल, रब्बी क्षेत्र वाढेल, विहिरींमध्ये पाणी टिकेल आणि भविष्यातील पाण्याची सुरक्षितता मजबूत होईल. आमचा हा हिंगणी हा डोंगराळ भाग असल्यामुळे यापूर्वी इथं पावसाचं पाणी पडलं तर उतार जास्त असल्यामुळे ह्या ठिकाणचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहून जात होतं. त्यामुळे आमच्या शेतीला मुबलक असं पाणी कधी भेटत नव्हतं. पण दिलासा संस्था व SBI फाउंडेशनमुळं आमच्या वड्याचं खोलीकरण झाल्यामुळे, इथं डोह मॉडेल झाल्यामुळं, पाण्याचं रिचार्ज झाल्यामुळे जमिनीला व विहिरीच्या पाणी पातळीला वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होत आहे. नाहीतर पूर्वी पाऊस पडला की डोंगराळ भाग असल्यामुळे सर्व पाणी वाहून जात होतं. पण आता तसं न होता ह्या डोह मॉडेलमुळं इथंच पाणी मुरून इथल्या जमिनीच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पातळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक असं पाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खूप त्याचा फायदा होत आहे. ग्रामीण विकास शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच प्रकल्पाअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती आणि सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. आता मुली सुरक्षितपणे शाळा आणि महाविद्यालयात जाऊ शकतात. त्यांचे शिक्षण आणि भविष्य दोन्ही अधिक सक्षम होत आहे. गावांचा विकास केवळ नवीन सुविधा उभारण्यात नसतो, तर त्या दीर्घकाळ कार्यरत ठेवण्यात असतो. म्हणूनच रिमेडियल क्लास, संगणक प्रयोगशाळा, प्रेरणा सेंटर, ग्रंथालय, स्ट्रीट लाईट, आरो प्लांट, बस स्टँड, सार्वजनिक सुविधा यांची नियमित देखभाल देखील केली जात आहे. आमच्या हिंगणी या गावात SBI फाउंडेशनतर्फे एक वाचनालय उभा करून दिलं आहे. त्या वाचनालयामध्ये खूप पुस्तकांची सोय, मुलांसाठी अभ्यासासाठी शांत वातावरण, टेबल, खुर्च्या सर्व काही उपलब्ध करून दिल्यामुळे खूप मुलांना फायदा झाला आहे आणि खूप पुरं सिलेक्शन झाले. SBI ग्राम सक्षम केवळ एक प्रकल्प नाही, तो आहे शेतकऱ्यांच्या विश्वासाचा प्रवास. आधुनिक शेतीचा मार्ग, जलसुरक्षेची हमी, ज्ञानाची ताकद, शिक्षणाची संधी आणि सक्षम गावांकडून समृद्ध भारत घडवण्याचा एक सामूहिक संकल्प. जेव्हा शेतकरी सक्षम होतो तेव्हा गाव सक्षम होते आणि जेव्हा गाव सक्षम होते तेव्हा राष्ट्र अधिक मजबूत होते. SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्था यांच्या सहकार्याने SBI ग्राम सक्षम प्रकल्प. सक्षम शेतकरी, समृद्ध गाव, उज्ज्वल भविष्य.